काल सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातपूर राजवाडा येथे काळेंच्या घरामध्ये भाडेकरू होते. त्याचं नाव आहे शहानू दीपक पिठे. हा त्या मैताचा मुलगा आहे. हा संजोत कंपनीमध्ये कामाला आहे. ही कुटुंब मूळचं ओझर मिक्सचं आहे. हा जो मैताचा नवरा आहे याचं त्यांचं पटत नसल्यामुळे हा ओझरलाच राहत होता आणि हा फिर्यादी त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी मयत हे दोघं 2-2.5 वर्षापासून नाशिकमध्ये काळेंच्या घरात राहत होते आणि इथं कामधंदा करून उदरनिर्वाह करत होते. गेल्या 15 दिवसापूर्वी आरोपी फिर्यादीकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे आणि त्यांच्याकडे आला आणि आता मी सुधारलो, मी दारू पिणार नाही, मारहाण करणार नाही, त्रास देणार नाही असं सांगून मला राहू द्या सोबत म्हणून त्यांच्यासोबत राहायला आला. काल 8 तारखेला आरोपी कामावर गेला होता. हा रोजंदारी कामाला जायचा. फिर्यादी जो आहे म्हणजे त्यांचा मैताचा मुलगा हा संजोत कंपनीत गेला होता आणि मयत देखील साई वडेवाल्याच्या इथे ते भांडे धुवायला जात होते कामाला. रात्री जेव्हा हा मैताचा मुलगा 11:15 वाजता घरी आला त्याला बाहेर कडी लावलेली दिसली. कडी उघडून तो आतमध्ये गेला तर किचनमध्ये त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि तिचा गळा चिरलेल्या अवस्थेत मिळाली. त्याच्या वडिलाचा शोध घेतला, घरात मिळाला नाही. मग त्याने आरडाओरडा केला. शेजारचे लोक जमा झाले. पोलिसांना माहिती मिळाली. आम्ही तिथे पोहोचलो. मैताच्या मुलाकडून सर्व माहिती घेतली. त्याचा मैताला हॉस्पिटलमध्ये नेलं सिव्हिलला. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं. त्यानंतर मैताचा मुलगा दीपक शहानू दीपक पिठे यांनी तक्रार दिली की माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन व दारू पिऊन नेहमी मारहाण करायचा आणि त्याच्याच कारणावरून त्याने रात्री माझी आई कामावरून घरी आल्यावर घरात असताना तिचा कशाने तरी गळा चिरून तिला ठार मारले आहे म्हणून त्यांनी तक्रार दिली. त्यावरून सातपूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटना घडली तेव्हा वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट दिली रात्रीच. मान्य अंबड विभागचे ACP मान्य श्री शेखर देशमुख सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे सर व आम्ही सर्व स्टाफ असे भेट देऊन त्याची तपासचक्रे फिरवली, आरोपीची माहिती काढली. गुन्हे शोध पथक व आणखी एक दुसरं पथक असे 2 पथकं रात्रीच रवाना केले. तर तो ओझर परिसरामध्ये मिळून आला. मग त्याला ओझर पोलीस स्टेशनला हजर करून ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणत आहे आणि आरोपीने गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे. आरोपीवरती ओझर पोलीस स्टेशनला 302 दाखल आहे अशी माहिती मिळाली आहे. आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन ते आम्ही रेकॉर्डवर घेणार आहोत.